मुख्यमंत्री सहायता निधी ही गोरगरिबांसाठी संजीवनी ठरली आहे। या योजनेत वैद्यकीय सहायता ही अनेक गरजूंना उपलब्ध करून देण्यात आली। तर या योजनेसाठी वैद्यकीय सहायता कक्ष उभारण्यात आला असून गरजूंना निधी उपलब्ध करण्यात येतो। यासाठी अर्ज करण्यासाठी 86 50 56 75 67 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा अथवा आमदार बोरनारे यांच्या संपर्क कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन आमदार रमेश बोरनारे यांनी रविवारी सकाळी 10:30 वाजेच्या सुमारास आयोजित पत्रकार परिषदेत केले। आरोग्य वारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या अंतर्गत वैजापूर तालुक्यातील शहरातील सर्व पत्रकारांचं या पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। या पत्रकार परिषदेसाठी आता ज्यांनी आपल्यावर बरोबर मोबाईलवरून संवाद साधला ते या कक्षाचे ओळीटी मंगेशजी चिपटे साहेब या ठिकाणी प्रामुख्याने या कक्षाचे प्रमुख या ठिकाणी रामहरी राऊत साहेब या ठिकाणी प्रामुख्याने पत्रकार परिषद एका गोष्टीसाठी या ठिकाणी आपण घेतोय। तर प्रामुख्याने या ठिकाणी आपले उपजिल्हा प्रमुख बाबासाहेब पाटील जगताप, तालुका प्रमुख राजू साळुंखे, माजी सभापती आमचे मित्र बाळू पाटील शेळके आणि मुद्दाम या ठिकाणी बाळासाहेब जाधवला वरती बोलवलं यासाठी आज वैजापूर ग्रामीण भागामधून शहरामधून तुम्हाला चांगली जाणीव निर्माण झाली असेल तर ज्या ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी असू द्या किंवा दवाखान्याचं काम असू द्या ते हिरारीने त्या ठिकाणी त्या पेशंटची काळजी घेतात ते या ठिकाणी हजर आहे। या ठिकाणी संभाजीनगरहून आलेले महाजनची आणि सर्व टीम प्रामुख्याने या ठिकाणी हजर आहे। सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी हजर आहे। मी सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देईन आणि फक्त एका गोष्टीसाठी या ठिकाणी आपण पत्रकार परिषद या मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून या ठिकाणी घेतोय। मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून ब्रह्मलीन हरिभक्तपरायण नारायणगिरीजी महाराज असताना सुद्धा ज्यांनी मला एक शब्द त्या ठिकाणी दिला होता तर तुम्ही आरोग्य सेवेमध्ये पुढे ती सेवा कंटिन्यू त्या ठिकाणी चालू ठेवावी आणि म्हणून त्या हयात असताना जो शब्द दिला तो प्राणा मानून मी त्या ठिकाणी अहोरात्र त्या ठिकाणी आजही काम करतोय। मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगितलं मुख्यमंत्री सहायता निधी या कक्षामध्ये आता मंगेशजी चिपटे यांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा जेव्हा मंत्रालयामध्ये मी मंगळवार बुधवार गुरुवार आठवड्यातून 1 दिवस किंवा 15 दिवसातून 2 दिवस जातो तेव्हा तालुक्यातील किंवा मतदारसंघातील जे रुग्ण आहेत जे दवाखान्यामध्ये ऍडमिट झालेले आहेत ज्यांना गरज आहे त्यांच्या फाईल इथूनच आपणच ऑनलाईन त्या ठिकाणी करतो परंतु प्रत्यक्ष जो या कक्षामध्ये जाऊन नेमकं त्या फाईल काय कुठपर्यंत प्रोसेस आली ही त्या ठिकाणी पाहण्याचं काम करतो। मी सांगेल का विकासाचं एखादं काम थांबून जाईल परंतु एखाद्याचा आपल्या पत्रामुळं आपल्या रोगमुळं आपल्या साध्या वाक्यामुळं एखाद्याचा प्राण वाचत असेल तर तितकी मोठी सेवा मला वाटतं या जगामध्ये दुसरी कोणती नाही आणि ते काम आपण त्या ठिकाणी करतोय। आता पत्रकार बंधूंनी त्या ठिकाणी एक प्रश्न विचारला का आपण आतापर्यंत या वैजापूर गंगापूर विधानसभा मतदारसंघाला आपण या मुख्यमंत्री सहायता निधीचे किती पैसे दिले। मी मुद्दाम गेल्यानंतर एक 5-6 महिने झाले का असा रिपोर्ट त्या ठिकाणी घेऊन आणि वास्तविक पाहता मी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री महोदय एकनाथरावजी शिंदे साहेब अजितदादा पवार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करेल का त्यांनी एक चांगली पद्धत त्या ठिकाणी अंमलात आणली आहे। गेल्यानंतर आपल्या पक्षाचा आमदार काम करतो का नाही हे सुद्धा रिपोर्ट या तिन्ही नेत्यापर्यंत त्या ठिकाणी जातो। मला अक्षरशः शिंदे साहेबांनी एकदा विचारलं का तुमच्या मतदारसंघामध्ये आपण किती लाभ त्या ठिकाणी ह्या रुग्णांना मिळवून दिला। या ठिकाणी पत्र जेव्हा मी पाहिलं तर मला मुद्दाम आपल्या पत्रकारांना सांगावंसं वाटतं का 10/12/2023 हे पहिलं पत्र आहे। या 2 वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीला खूप मोठी चालना मिळाली। जवळजवळ 301 कोटीच्या आसपास आपण त्या ठिकाणी गेलो। इथं आपल्याला जे पत्र त्या ठिकाणी दिलं हे 280 कोटीचं आहे।
परंतु हे पत्र काढून जवळजवळ 2-2.5 महिने त्या ठिकाणी पूर्ण झाले. आता आपण 31 कोटीच्या पुढे त्या ठिकाणी गेलेलो आहे आणि रुग्णांचा आकडा जर पाहिला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर 36,000 रुग्णांचा आकडा आहे. परंतु या ठिकाणी प्रामुख्याने आपल्या वैजापूर गंगापूरचा हा रिपोर्ट आहे. मी मुद्दाम सांगेल का आपल्याला 10/12/2023 ला मी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मतदारसंघात किती लोकांना फायदा दिला तर मला आकडा मिळाला. एकूण लाभार्थी 71 आणि मंजूर अर्थसहाय्य होतं 60,25,000 ही वैजापूरसाठी. आणि आता मध्ये मी गेलो 15/6/2024 म्हणजे आताची जी तारीख होऊन गेली 15/6/2024 82 रुग्णांना आपण अर्थसहाय्य केलं आणि 69,72,000 रुपयाचं या रुग्णांना आपण कोणाला 50,000 कोणाला 1 लाख कोणाला 2 लाख हे अर्थसहाय्य मिळून त्या ठिकाणी दिलं. म्हणजे हे सगळे आकडे बोलत आहे. मी त्याचा मुद्दा या ठिकाणी उल्लेख करीन का अत्यंत चांगलं काम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये चालू आहे. की पत्रकार मित्रांना मुद्दाम सांगेल का कोणत्या तारखेला कोणतं रुग्ण आपण कोणत्या 1 नंबरनी किती अमाऊंट पाठवली याचा संपूर्ण गोषवारा या ठिकाणी आपल्या समोर त्या ठिकाणी देतोय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी हे जे मुख्यमंत्री सहायता निधी याला खरी चालना 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी मिळाली. जर 2 वर्षाच्या अगोदर जर तुम्ही जर पाहिलं तर अक्षरशः आमच्या कितीतरी पत्र दोन पडायचे परंतु त्याला कुणी कसाही सपोर्ट त्या ठिकाणी दिला नाही. मी कोणावरती टीका करणार नाही. परंतु खऱ्या अर्थाने दवाखान्याच्या काळामध्ये जर 100 रुपयाची जरी एखाद्या रुग्णांना मदत झाली नुसतं आपण गेलो त्याला भेटलो बी तर खूप मोठं त्याला आधार त्या ठिकाणी मिळतोय. आणि इथं तर प्रत्येक आपण कोणाला 50,000 कोणाला 1 लाख कोणाला 2 लाख रुपये हे अर्थसहाय्य त्या ठिकाणी देतोय. याशिवाय प्रामुख्याने एका गोष्टीचा या ठिकाणी मी उल्लेख करेन काही फक्त रुग्णच नाही तर आपल्या पारखेडचे 4 मित्र त्या ठिकाणी देव दर्शनासाठी चालले आणि जायकवाडीचं बॅकवॉटरचं ते पाणी आहे ना ते महादेव मंदिर आहे दर्शन करायचं म्हणून त्यांना वाटलं स्नान करावं. परंतु एकाचा पाय घसरला, दुसरा पकडायला गेला, तिसरा पकडायला गेला, चौथा पकडायला गेला, 4ही जण त्या ठिकाणी पाण्यात गेले. मी असे बाळूभाऊ शेळके असतील आमचं राहुल शेळके असं आम्ही प्रामुख्याने त्या ठिकाणी गेलो त्यांना मदत केली. परंतु रात्री मला वाटतं दोन पेशंट 2 रुग्ण आम्हाला मृत अवस्थेत त्या ठिकाणी रात्री 12 वाजता सापडले. एक पहाटे सापडला, एक दुसऱ्या दिवशी सापडला. मी सीएम साहेबांना ही गोष्ट सांगितली. त्यांना सांगितलं की आपण या सहायता निधीमधून त्यांना थोडीफार मदत दिली पाहिजे. त्यांना सुद्धा 1-1 लाख रुपये आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. कन्नड तालुक्यामध्ये 4 माणसं कामगार लाईट ओढता शॉक लागून 4ही माणसं त्या ठिकाणी एक्सपायर झाले. कामगार होते आणि त्यांना सुद्धा 5-5 लाख रुपये देण्याचं काम मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्या ठिकाणी केलं. खरं तर मी स्वागत करीन मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असू द्या, फडणवीस साहेब असू द्या, अजितदादा असू द्या यांचं मी स्वागत करीन का इतका मोठा धाडसी निर्णय घेणं हा सगळ्यात महत्वाचं काम आहे. आणि सहायता निधी ही येणाऱ्या पैशामधून आपल्याला त्या ठिकाणी द्यायची. आता मंगेश चिवटे साहेबांचं नाव मुद्दाम या ठिकाणी मी तीनदा यासाठी घेतोय का आता दिंडी पंढरीची होती आणि त्या पंढरीच्या दिंडीमध्ये 6 त्या ठिकाणी माणसं वेगवेगळ्या कारणाने मृत्यू पावले. त्यांनाही 5-5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता मधून देण्याचं काम केलं. उद्या आपली पहिले खिरडी कन्नडची आसाराम गायके नावाचे ग्रस्त होते, दिंडीमध्ये गेले, थोडा ऍक्सिडेंट झाला, त्यांना संभाजीनगरला सिग्मा मध्ये आणलं, त्यांचाही मृत्यू त्या ठिकाणी झाला. ती फाईल मी काल सीएम साहेबांना बोललो का असे 2-3 पेशंट आहे, असे 2-3 मृत्यू झाले माणसं आहे तर त्यांना आपण त्या ठिकाणी निधी दिला पाहिजे. त्यामुळे एवढं मोठं काम खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी या मुख्यमंत्री सहायता निधीचं चालू आहे. मी चिवटे साहेबांसोबत ही सर्व टीम यांचं मी पूर्णपणे स्वागत करणार आहे का खूप मोठी मदत या सहायता निधीमधून देण्याचं काम त्या ठिकाणी ते करतात. यांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आपली सर्व पत्रकार मित्र आहे विकासाच्या कामाच्या बद्दल मी आज एक शब्दही त्या ठिकाणी बोललो नाही कारण आपल्याला एक आता पत्रकार परिषद घ्यायची कारण आपलं आता शेवटचं बजेट आहे, शेवटचा निधी आपल्याला मिळतोय आणि म्हणून मी आता प्रत्येकाला फक्त मी काय करू शकलो 4.5 वर्षामध्ये याचा आपल्याला फक्त मी एका पत्रकार परिषदेत सांगणार आहे. परंतु आजही मला वाटलं होतं का आपण दोन्ही काम त्या ठिकाणी करावं. परंतु हे मोठं काम
ज्या आरोग्याच्या वारीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. मी या सर्व टीमला आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देईन आणि आपल्या माध्यमातून फक्त एवढीच अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करेन. हे मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्यासाठी खूप सोपे प्रोसेस त्या ठिकाणी की पत्रकार म्हणून आपण जर आपल्या तालुक्यामध्ये ग्रामीण पातळीपर्यंत आपल्या माध्यमातून आपल्या पत्रकार, आपल्या पेपर, आपलं व्हॉट्सअप असेल, आपला मीडिया असेल, याच्या माध्यमातून जर देण्याचा प्रयत्न जर केला तर आणखी त्याला त्या ठिकाणी सपोर्ट होईल. कारण ही एक ईश्वर सेवा, रुग्ण सेवा जसं आपण म्हणतो तसं हे त्या ठिकाणी काम चालू आहे. परत आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो. आपण या ठिकाणी आला, त्या पत्रकार परिषदेला आपण हजेरी लावली, आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराज, जय हिंद. लक्ष म्हणून मंगेची चिवटे त्या ठिकाणी अत्यंत चांगलं काम करतात. त्याची टीम चांगलं काम करताय. पत्रकारांना विनंती करतो का आपल्या सोबत ते संवाद त्या ठिकाणी साधू इच्छितात. शिवसेना केंद्र कक्षाच्या माध्यमातून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यासाठी उपस्थित सगळ्या वैद्यपूरच्या पत्रकार बांधवांचं भगिनींचं मी मनापासून स्वागत करतो की आपण आवर्जून सगळे रुग्णसेवेची माहिती देण्यासाठी प्रोत्साहनासाठी आलेले आहात. मी सर्वप्रथम अभिनंदन देऊ इच्छितो आमदार रमेश बोरनारे साहेबांचं. या पद्धतीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब संवेदनशीलपणे काम करतात गोरगरीब रुग्णांसाठी. त्याच पद्धतीनं आमदार रमेश बोरनारे साहेबांचं काम सुरू आहे. मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं की जेव्हा जेव्हा बुधवारी आमदार रमेश बोरनारे साहेब मंत्रालयामध्ये येतात त्यावेळी ते आवर्जून सकाळी 8 वाजता मंत्रालयाची पायरी चढलेली 7व्या मजल्यावर भेट देतात. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षा देतात. आपल्या मतदारसंघातील आपल्या संबंधित जे काही सगळे पेशंटची प्रकरण आहेत ती तात्काळ निकाली कशी करता येईल याचा सगळा फॉलो केला. नेहमी सकाळी 11च्या सुमारास आपल्यात पहिल्यांदा मंत्रालयाची पायरी चढल्यानंतर आपल्या मतदारसंघातील गरजू रुग्णांचे प्रकार वाचले पाहिजे. त्यांच्या शस्त्रक्रिया विनाशकीय किंवा सवलतीचे जरा त्रास पडला पाहिजे. त्यांना कुठल्या पद्धतीचा त्रास होऊ नये अशा पद्धतीनं काम करणारा आमदार मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा एकमेव आहे. म्हणून खास करून त्यांचं अभिनंदन करण्यासाठी जेव्हा मला आता लक्षात आलं की बाबा मी त्यांना विनंती केली की मला 2 मिनिटं या ठिकाणी आपल्या सर्व पत्रकारांशी संवाद साधायचा आहे. या पत्रकार परिषदेला उपस्थित माझे सहकारी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राज्यप्रमुख रामहरी रावजी आहेत. असे जे मानधन आहेत ते छत्रपती संभाजीनगर पूर्ण शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करतात. सर्वसामान्य जे कोणी संभाजीनगर जिल्ह्यातील रुग्ण येतात त्यांना आपले बेड मिळून देते, ब्लड मिळून देते, रुग्णवाहिका मिळून देते, गाडीमध्ये अनेक संबंधित रुग्णांना सगळे व्यवस्था करण्याचं काम यथायोग्य अजय माध्यम पार पाडतात. त्यामुळे मी सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. रामहरी राऊत हे आमचे सहकारी असून कक्षप्रमुख म्हणून ते शिवसेना वैद्यकीय मदत कक्षामध्ये काम करतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून नेमकी ही मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची प्रक्रिया काय आहे, कुठकुठले आजार यामध्ये समाविष्ट होतात याची सगळी माहिती मला वाटतं पुढच्या 5-10 मिनिटांमध्ये सविस्तरपणे देते. परंतु आपले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार रमेश बोरनारे त्यांचं खास करून अभिनंदन करण्यासाठी या पत्रकार परिषदेमध्ये मी ब्रह्मांडोलीच्या माध्यमातून जोडलो होतो. मी पुन्हा एकदा या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचे मनापासून आभार व्यक्त करतो. रमेश बोरनारे साहेबांना एकदम उदंड आयुष्य घेऊ दे आणि पुन्हा एकदा चांगल्या मताधिक्यानं येणाऱ्या काळामध्ये ते विधानसभेमध्ये येऊ देत आणि त्यांच्या हातून गोरगरीब रुग्णांची सेवा होते अशी देखील परमेश्वर प्रार्थना करताना थांबतो.